हरि राम कृष्ण हरि
म्हणून विठ्ठल आवडे बहुता कृष्ण हरे Hare
अरे विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
विठ्ठल
लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त हा ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी न पिती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐशी कळवळ्याची जाती खरीला भावी न प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संता मुझे ऐसी ही कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती विठ्ठला अष्टांग योगी महासौख्य दाता शरण्य अग्रणी भक्तनाथा जनाता कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभ जगदनीत पाणी मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंजनं कंजनेत्रं सभयदबलासिमण्डलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय धातु मुनीन्द्रय समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं कसे पांडुरंगं पांडुरंगा गुरुप्रधामणमण दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा श्री करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनी हरी बोलतो वशयाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आज गुरुबाबी सेवेला केसे बघालो सेवेला केसे बघालो सेवेला
श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता लेकराची वाहे माऊलीची चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षु मंगलाय हरी। हे अकारण करुणा वरुणाले भक्त काम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नवे नवे श्री मार्तंड भैरवनाथांच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये आज खरं तर जो अभंग निवडलाय, ज्या आईच्या सेवेकरता जो अभंग निवडलाय, विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारी एकमेव साधू आई, ज्या साधूनं या सदैव वैकुंठ गमन करावं, या देहाला वैकुंठाला न्यावं असा एकमेव साधू, ज्यांच्या नावानं 14 दिवस पाण्यामध्ये वया लायासारख्या तरल्या, यातही काय नवल यम जर समोर आला तर यमानं सुद्धा थरथर कापावं, ज्यांच्या नावानं त्या तुकाराम महाराजांचा अभंग आईचं वर्णन करणारा आजच्या कीर्तन रूपी सेवे करता निवडला विठाला। काय म्हणतात तुको बरं आहे, ऐकत चालायचं बारे काय नाही, लय वेळ नाही आपल्याला 1 तास कीर्तन सुंदर करायचं आहे का। महाराज म्हणले लेकराच्या हिताकरता जी जागी होते, जी स्वहित जोपासते तिचं नाव आहे आई। महाराज म्हणतात लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, जी आपलं हित वाहते आपल्या लेकरांकरता तिला चित्त आणि स्वहित वाहते तिला माय असं म्हटलं गेलंय। आई श्री कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, काय करते आणखीन पोटात भार वाहते, वाहते ना 9 महिने 9 दिवस पोटामध्ये भार वाहते, 12च वाहते, यात काय नवल ऐका रे ऐका, भार वाहून आपलं स्वहित सुद्धा वाहते तिचं नाव आहे माय। आईची कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती, म्हणून तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, आणि अशा संत रूपी माई जवळ माझं ओझय तुका म्हणे माझे, अरे तुम्हा संतावरी ओझे आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज आपल्या श्री क्षेत्र देवगड म्हणजेच हिवरगाव पावसा स्वयंभू आमच्या मार्तंड भैरवनाथांची भूमी, आणि या भूमीमधली एक आदर्श माता, सगळ्यांची लाडकी माता, सर्वांची एक प्रेमळ माता स्वर्गवासी चंद्रकला भाऊसाहेब पावसे आईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे। आज आई आमच्यातून गेली आहे, मला कळलं की या ठिकाणी आईंमागं मुलं नाही, पण इथं नावांची खरं तर यादी दिली आहे, जरी मुलं नाही पण तरी मुलांची नावं आहे, हा महत्त्वाचा भाग आहे। आज आपल्या सख्या आईला लोक जीव लावायला मागं पुढं पाहतात, पण आज ही आई लेकरून असताना सुद्धा लेकरांची नावं दिली आहेत, हे महत्त्वाचं गणित आहे। आज या लेकरांकरता जोरदार टाळी वाजवागड्या मी का धन्यवाद देईल, माझ्या सतीश दादाला का धन्यवाद देईल, अविनाश दादाला का धन्यवाद देईल, विकास दादाला, माझ्या सुचित्रा ताईला का धन्यवाद देईल माहिती का, आईवर प्रेम करावं यात काय नवल, पण जी आई नसताना सुद्धा जिच्यावर जीवापाड प्रेम केलं जातं आज मला पावशे परिवाराकडून शिकायला मिळालं गाड्या। आज मी लय वर्ष श्राद्ध केले गाड्या महाराष्ट्रात, तुम्ही माझ्या युट्यूबला कीर्तन पाहताय, रोज मी कीर्तन करतोय, पण आजचं वर्ष श्राद्ध थोडंसं वेगळं आहे डॉक्टर साहेब, आणि म्हणून मी धन्यवाद देईल। आज खरं तर त्यांच्या मागे त्यांचे सासरे आहेत, गोपाळा दादा आहेत, त्यांच्या मागे त्यांचे दीर आहेत, रावसाहेब दादा आहेत, फारसा मोठा परिवार आहे, जाऊबाई अनिता ताई, बरोबर ना, असा मोठा परिवार आहे, आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा। एका ठिकाणी हिंदी कविकारानं वाक्य वापरलंय, काय म्हटले ते, गए हुए कभी आते नाही उनकी याद जरूर आते, गेलेला व्यक्ती पुन्हा येत नाही मात्र त्याची आठवण मात्र आल्याशिवाय राहत नाही। आज आमची चंद्रकला आई आज आमच्यातून निघून गेले, मला वाटतं आई किती पैसे दिले म्हणजे आई वापस येईल का, नाही येणार, म्हणून गेले दिगंबरेश्वर होती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, या युक्तीप्रमाणे मला सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं। मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी, या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तन रूपी सेवा, आईचा सोहळा पण काय रंगवलाय गड्या या पावशे परिवारानं। आज मला वाटतच नाही मी
हे तुमचं पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय. आजचं काल्याचं कीर्तन चाललंय एखाद्या सप्त्यातलं. एवढा गोड असा सोहळा रंगवलाय गड्या, काय बोलायचंय. आणि मला वाटतं या भावंडांनी एवढा सोहळा रंगवलाय ना, एक आज या कीर्तनातून या गादीवरच एक वाक्य घेऊन जा घरी. जर तुम्ही एवढी कोणाची तरी सेवा करत असाल ना, तर उभ्या आयुष्यभरामध्ये तुम्हाला चंद्रकला आई सुद्धा आशीर्वाद देण्याला कुठं कमी नाही करणार, एवढं मात्र नक्कीच आहे. हा, ज्याची सेवा केली ना तो कधी नाही कमी करत. महाराज हे महत्वाचं गणित आहे. आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. आज खरं तर गोड असा सोहळा रंगवलाय. महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य मंडळी, मृदुंगाचार्य महाराज, गोड अशी टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. बघा ना, कधी कधी गायनाचार्य भेटत नाही. आज इथे एक नाही, 3 आहेत. हा, तुम्ही महेशाच्या मूर्ती, तिघांची ब्रह्मा विष्णू महेश सामोरी बसले मला हे असू द्या असू द्या. म्हणून पहिले गायनाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे, आदरणीय गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व सागरजी महाराज गुळवे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे विशेष ऋण आभार. दुसरे गायनाचार्य आदरणीय गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व आदरणीय शिवनाथजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे विशेष ऋण आभार. त्याचप्रमाणे गायनाचार्य, गान गंधर्व, गायनाच्या बाबतीमध्ये ज्यांचा कोणी हात नाही, पायच धरायचे असे गायनाचार्य आधी आमचे सोमनाथजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. एका राशीतली माणसं आज कीर्तनाला आहे. स स स असे 3 माणसं माझ्या कीर्तनातला एकच रास आहे. म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय मृदुंगाचार्य सुद्धा त्याच राशीचे आहे. अगदी सुद्धा तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. काय परफेक्ट नियोजन गड्या तुमचं. बघा ना, रास अगदी रास एकच रास आणली, म्हणून तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य, मी ज्यांना माझे मोठे बंधू असं, वयानं मोठे आहेत माझ्यापेक्षा, मोठे बंधू असं म्हणतो, आदरणीय सचिनजी महाराज चौधरी, आपलं चौधरी, हा सचिनजी महाराज चौधरी, आदरणीय माझे अगदी लाडके आहेत, जीवाचे जीव लगेत, माझ्यावर नितांत असं प्रेम करणारे, हातात गोडवा आहे, अगदी गोड असा मृदुंग ज्यांचा आहे. हे लाखो विद्यार्थी, हजारो विद्यार्थी ज्यांच्या माध्यमातून घडत आहेत. सचिनजी महाराज चौधरी, लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था, महाराजांची सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्या माध्यमातूनच मला इथपर्यंत येण्याचा योग मिळाला. आणि विशेष तत्वानं प्रतिध्वनी, आज बरेच स्पीकर आहे, त्यांना सांगावं लागतं बाबा हे आवाज वाढव, पण आजचा स्पीकर थोडासा वेगळा आहे. होय बाबा आवाज कमी कर असं म्हणावं लागतंय. हा, थोडंसं वेगळं आहे आज. हा, महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं एक नामांकित, महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांचं स्पीकर क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे, आदरणीय अंबिका साऊंड सर्व्हिस, आमचे बाळूदादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. बाळूदादांचे विशेष आभार. गोड असा चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रातले लाखो कीर्तनकार ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवले. खरं तर आदरणीय, खरं तर आमचे जीवाचे जीवलग ऋषीदादा पाबळ, माऊली HD चे मालक आदरणीय ऋषीदादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय माझं देवगड संस्थान या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. तुम्ही सगळे या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता बसलात. माझ्यावर नितांतच प्रेम करणारं हे संस्थान आहे. तुम्हाला सुद्धा सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक
भाग्यवान पुण्यवान स्वतःला म्हणण्याची अर्थता ठेवा. हे शरीर जे मिळालंय ना हे लय दुर्लभ आहे. इतकं दुर्लभ आहे, इतकं दुर्लभ आहे ना, हे मनुष्य दियासारखा दिवस नाही माय. आजही पण सगळ्यात जास्त हुशार कोणाला मानतो आपण? मनुष्याला मानतो. माणसासारखी हुशार जात या जगात नाही. हुशारच आहे माणूस. माणूस का हुशार आहे? हर ज्या वेळेस गर्भात होतो ना त्यावेळेस देवाला म्हटलो, हे देवा देवा हे देवा एक वेळ करी या दुःखा वेगळे. पण बाहेर आलो देवालाच वेड्यात काढलं आपण. कोहम कोहम कधी कधी नाही म्हटलं मी तुला. म्हणून महाराज म्हटले माणसाची जात हुशार आहे पण सुखा करता तळमळ करतोय. कशा करता? सुखा करता. रात्रंदिवस सुखा करता तळमळ करतोय पण सुख काय मिळत? बोला बोला, सुख काय मिळत नाही. सुखाचा विचार नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ चालू आहे. पण महाराज म्हणले संसारच दुःख बांधवडी. संसार दुःख मूळ चौकटी इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसारात दुःखच आहे. मुळात शब्द हाच खोटा आहे. संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया रजार हरिविन. संसार हा शब्द खोटा आहे. मग काय करावं आम्ही? त्या देवाच्या शरणांगती करण्याकरता कधीतरी वेळ काढावा. काय वेळ काढावा? महाराज म्हणले हे जीवन जाणार आहे. कसं जाणार आहे? एका ठिकाणी गोड वर्णन केलंय. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असेल मग जाणार आहे. मग काय करावं महाराज? आम्ही जन्मातलं महत्वाचं गणित जोपासावं. ज्या करता आलो त्या करता आपण कधीतरी आयुष्यातला वेळ काढावा. एका ठिकाणी गोड वर्णन केलंय गड्या. अरे जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना मिलेगी काम से. कुछ वक्त ऐसा निकालो कि प्रेम कर लो मेरे माँ बाप जी से. प्रेम कर लो मेरे माँ बाप जी से. हे पुन्हा पुन्हा नाही जाणार आहे. जाणार आहे तर काय करावं? एक महत्वाचं गणित सांगून जाईल. आपण काय करावं? लोकांचे बाण कोरावे. पहिला गणित बरं का. लोकांचे बाण कोरावे, लोकांचे लग्न मोडावं. तुम्ही ऐकतात ना मी काय बोलतो ते? ऐकतोय ना तुम्ही? असं ऐकत चला. या जगतातली महत्वाची परिभाषा काय करावी? सत्कर्मानं आयुष्य जगावं. कसं जगावं माहिती का? हे जीवन फारसं काय थोडंसं आहे. किती थोडं आहे? जाणार आहे. महाराज म्हणले नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. मग सावधान जर सांगितले तर एक काम करा, त्याच्या शरणांगती करता करता कधीतरी महत्वाची परिभाषा आकाच. हे जीवन फारसं काय थोडं आहे. एका ठिकाणी महाराजांनी प्रत्येक ठिकाणी वर्णन केलंय. प्रत्येकाच्या घरात देव जाऊन सांगितलंय. महाराज म्हणले देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता पण लोक म्हटले देवन लगे देवन लगे. तुमचा देव आम्हाला लागत आहे. दुसऱ्या वर्गाला म्हटले लागून या पाया विनवितो तुम्हाला. करताळी बोला मुखे मुखे करे डाळे बोला मुखी नाम. आणि तिसऱ्या वर्गाला म्हटले सेवितो हारास वाटितो अनेक. सेवितो हारास वाटितो अनेक. ज्यारे वो नका रान भरी ज्यारे वो पावले तो एक दानशूर आहे. मग त्याला शरणागतीची आस ठेवावी. शरीर जाणार आहे. मी असं त्या दिवशी एका कीर्तनात सांगितलं आजी तुझ्यासारखीच आजी होती. तू कशी बसली पुढं अशीच आजी होती. म्हणले या गावची सगळी लोक जाणार आहे. सगळे नाराज झाले. म्हणले महाराज काय बोलतात? सगळे नाराज झाले महाराज. सगळे माझ्याकडे बघून असं रागाने पाहायला लागले. ती आजी जोरात जोरात हसायला लागली.
म्हणलं कीर्तन संपल्यानंतर तिला म्हटलं काय झालं तुला, तुला नाही तिला म्हटलं काय झालं तुला. ती म्हटली महाराज तुम्ही या गावच्या सगळ्या लोकांना सांगितले या गावची सगळी लोक जाणार आहे, पण मी या गावची नाही, मी संगमनेरची आहे. तू संगमनेरची असू नाही तर कुठली असू, तुला एक नाही दिवस जाणार आहे. महाराज म्हणले हे जाणार आहे तर काय करा, याची काळजी घ्यायला शिका. फारसं काही थोडं आहे, क्षणभंगुर नाही बरोबर वारे. मग काय करा, अरे ही जग दुनिया आहे ना, या जग दुनियाच्या नादी लागू नका. का कि किस दुनिया में बेटा तुझ बावरे, कि किस में मस्ताना है, सोने वाले जाग जा संसार मुसाफिर थाना है. क्या लेकर आया था जग में तू फिर क्या लेकर जाएगा, मूठ बांधकर आया जग में तुझे हात पसारे जाना है. जायचंय तर मग काय करावं, या जगतातलं महत्वाचं गणित कधीतरी जोपासावं. महाराज म्हणले आम्ही ते जोपासलं आणि तुम्ही सुद्धा जोपासा. का या जगतातलं महत्वाचं गणितच खरं तर ते आम्ही जोपासलंय, तुम्ही सुद्धा घ्या. कशा माध्यमातून घ्या, आम्ही प्रत्येकाच्या घराघरामध्ये देव जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्ही सुद्धा घ्या. घ्या रे होऊ नका रानभरी. का घ्या, जगतातली महत्वाची परिभाषा देवाजवळ आहे. आम्ही सुद्धा देव सांगायचा आहे, पण आता सगळ्यांना जर विचारलं देव किती तर किती सांगताल माहिती, जरा बोला चालायचं किती सांगताल, 33 कोटी बरोबर. पण एक सांगू का, आई 33 कोटी देवता नाही, या जगतामध्ये एकच देव आहे, आई वडिलासारखा देव नाही. का, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. आई वडिलासारखं या जगतामध्ये दैवत नाही, म्हणून आई वडिलाची पहिली प्राप्ती करावी. आणि हीच जर प्राप्ती केलं नाही तर आपला सुद्धा जन्म व्हायला जाईल, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. मग जगतामध्ये या जगतातली महत्वाची परिभाषा ओळखा. त्याच करता आपण आलोय, कशा करता, हे कर्म पेटण्याकरता, कर्म भोगण्याकरता आपण इथपर्यंत आलोय. कर्माचं गणित सुद्धा तसंच आहे. आता काय झालं, आपले हिवरगाव पावसाचे 4 जण रेल्वे स्टेशनवर गेले. आता तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठे जवळ, इथं संगमनेरच्या स्टँडवर बरोबर ना. जरा बोला चला, कुठं आहे तुम्हाला रेल्वे स्टेशन, जरा बोला कुठं आहे, कुठं आहे, नगरला आहे, नगरला आहे, राहुरीला आहे ना नाव, नगरला गेले. अचानक गेल्यानंतर रिझर्वेशन होत, बोला अचानक गेल्यावर तिकीट भेटत, बोला की इकडे बघा की, अचानक गेल्यावर तिकीट भेटत नाही. ते रेल्वे स्टेशनच्या स्टँड आपल्या तिकीट स्टेशनवर गेले, त्यांना काहीच तिकीट भेटना. पण त्याच्यातला एक जण म्हटला काही तिकीट भेटत नाही, काळजी करू नका. त्यानं स्वतःच्या खिशातले 10 रुपये काढले आणि 10 रुपये काढल्यानंतर तिघांच्या खिशातून 10,000 रुपये काढले, 40 रुपये झाले. शेजारी एक दुकान होतं, त्या दुकानात खोटा साप लटकवलेला होता. तो खोटा साप 40 रुपयाला खरेदी केला आणि शेजारच्या डब्यामध्ये त्यानं तो साप नेऊन सोडला. शेजारचा डबा म्हणजे शेवटचा डबा, त्या डब्यात बचत गट बसले होतं. बचत गट कळतं का तुम्हाला, हा बचत गट बसले होतं. बचत गटानं पाहिलं साप निघलाय, साप निघला, अख्खा डबा 1 मिनिटात खाली गेला. साप निघल्यामुळं अख्खा डबा 1 मिनिटात खाली गेला. ह्या सगळे 4 जण त्या डब्यात जाऊन बसले. आता सकाळी 7 वाजता बसले, 8 वाजले, 10 वाजले, यांच्या बाजूनं ट्रेन पळत होत्या. यांना वाटलं वाह काय ट्रेन पळते, ट्रेनचा नादच खुळा नाही करायचा नाही. हा खुळा, हा म्हणले काय करावं, म्हणलं ट्रेनचा नाद नाही करायचा. म्हणजे जोरात पळते, आजूबाजूला ट्रेन पळत होत्या. संध्याकाळचे दुपारचे 3 वाजले, संध्याकाळचे 5 वाजले. एक पठ्ठ्या उठला आणि बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्यानं ते टीसी कंडक्टरला बघितलं, तिकीट चेकर बरोबर ना, तिकीट चेकरला बघितलं. हो साहेब कुठपर्यंत आलो, साहेब म्हटले नगरमध्ये. हा अहो सकाळी 7 वाजता बसलोय, नाशिकला जायचं होतं आणि नगरमध्ये कसं काय. साहेब म्हटले सकाळी 7 वाजता या शेवटच्या डब्यामध्ये साप निघल्यामुळे हा डबा इथे सोडण्यात आला, बाकी तिथे नाशिकला निघून गेले. जैशी करणी वैशी भरणी. म्हणून सांग का, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देते ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देते ईश्वर. गणित लक्षात ठेवा. का हे सगळं जगदुनियाचं गणित फेल आहे महाराज.
आलात ना, संतांनी सुद्धा जगाला, महाराज जगाचा विचार केला नाही. का विचार केला नाही? महाराज म्हणले आई रे बेमान दुनिया, आई रे साधू संत को कोई नहीं माने, हिजड़ो को बहुमान. एका ठिकाणी तर गोड वर्णन आहे. ए दुनिया गोरख धंधा है, सब जग माया में अंधा है. जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं, ओ बताना क्या जाने. जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं, ओ रूप बताना क्या जाने. जिस अंधे ने प्रभु को. मानवी जन्मातलं महत्वाचं गणित आहे. काय करा, त्या आई वडिलाची शरणागती करण्याकरता वेळ घालवा. बरीच लोक आहे आल्याच्या काळामध्ये म्हणतात आई तुला काय कळत नाही, तू गप्प बस. म्हणतात ना, तुमच्याकडे म्हणतात का आई तुला काय कळत नाही, तू गप्प बस. मला वाटतं आईलाच जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरण्याच्या ऐवजी हा कुशाल सांगत आहे. हा मन नाही महत्वाचं गणित आहे गाड्या. आई मोठीच आहे. किती मोठी सांगू का? हे कबीरदास महाराजांचे शब्द आहे. कबीरदास महाराज म्हणले, हे चंद्रकला आई तुझ्याबद्दल बोलतोय, तू मोठीच आहे, इतकी मोठी आहे, तुझ्या इतकं जगातामध्ये कोणी नाही. सबसे बडी हे मोठी आई 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 म्हणून कोणी आई हाक मारी ती हाक कानी मज होई शोक काय. माझ्या प्रवचनात बसलेल्या, माझ्या कीर्तनात बसलेल्या आज माता मौलीनं थोडस विचारलंय. आई आज माझ्या बहिणी सुद्धा कीर्तनात बसल्या. एका लेकीला जर विचारलं, हे तावडे हे अक्के तुझ्या जीवनातलं तुझं माहेर कुठपर्यंत, तर लेकीच्या जीवनातलं माहेर म्हटलं का तिची? बोला बोला आई. आज माझी सुचित्राताई कीर्तनात आली. सुचित्राताईला जर विचारलंय अक्के तुझ्या जीवनातलं माहेर कुठपर्यंत, तर ती सुद्धा सांगत जाते माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी आई जिवंत आहे. डोळे भरतील तुमचे आता सगळ्यांचे, रडताल तुम्ही आता सगळ्या. अरे आई 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 म्हणून कोणी आईच हाक मारी ती हाक कानी मज होई सुख काय. तुम्ही माहेरला यायच्या ना, त्यावेळेस तुमच्या पिशूमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई होती बरं का. सगळं तुमच्या सासरामध्ये असताना सुद्धा तुमच्या पिशवीमध्ये पिशवी भरणारी तुमची आई होती. म्हणून आई बद्दल बोलतोय रे. ऐका, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आमच्या बाबांचं एक वाक्य महाराज म्हणतात, आपली श्रीमंती तोपर्यंत आहे, आपली श्रीमंती तोपर्यंत आहे जोपर्यंत आपल्या दारामध्ये आपल्या आईची चप्पल आहे, जोपर्यंत आपल्या दारामध्ये आपल्या बापाची चप्पल आहे तोपर्यंत आपण श्रीमंत आहे. पण एकदा की चप्पल निघून गेली तर आपण भिकारी होतो बरं का. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून बोलून जाईल आई आई तुझं वर्णन करतोय का चंद्रकला आई? किती मोठी असतो, काय केलं आमच्याकरता तू, वर्णन आहे तुझ्याबद्दल. काय करते आई? ऐका, माया मंदिर आले लागे कणस फटाया, माया मंदिर आले लागे कणस फटाया,
आज काय जाई बिना तीन बांधल तीन बांधल तिला तीन बांधल तिला तिला माय मंदिर माय मंदिर कुठे गेली मला मला दसरा आणि दिवाळीचा सण यायचा दसरा आणि दिवाळीचा सण यायचा आणि दसऱ्या दिवाळीच्या सणाला तू आम्हाला पुरणपोळी करून द्यायची पण आता ती पुरणपोळी करणारी आई आमच्यात राहिली नाही दसरा आणि दिवाळी कोण देईल कोण देईल पुरणाची पोळी रडू सगळे रडतात तुम्ही आईचं वर्णन जर करायला गेलो ना डोळे भरून येतील मला रडवायचं नाही तुम्हाला पण सांगू का बाबा जीवनातली सगळ्यात मोठी मायच आहे आई ऐक ना तुम्ही माहेराला जायच्या आणि माहेरी गेल्या ना माहेरी जर गेल्या तर उशिरापर्यंत झोपायच्या पण उशिरापर्यंत जर एखादी लेक जर झोपली ना तर तिला झोपू द्या म्हणणारी आईच होती आईचं वर्णन लय मोठ्या गड्या भले जगतातलं कोणी तुमच्यावर किती प्रेम करणार भेटू द्या पण एक साहेब 1 लाख मोलाचं वाक्य सांगू का ऐका ना कोणाला धक्का जरी लागला ना सध्या बरं का दादा धक्का जरी लागला आणि कोणाच्या शरीरातून थोडं का होईना रक्त निघालं कायदा एवढा कठोर आहे हाफ मर्डर नावाचा कायदा हाफ मर्डर नावाची केस लागते पण जगातला कोणताही गुन्हा असू द्या बाबा तुमचा गुन्हा माफच केला जातो त्या कोर्टाचं नाव आहे बोला ना आई सारखं नाही कोर्ट म्हणून एका मराठवाड्यातल्या कवीने लिहिलंय किती गोड लिहिलंय कदाचित ऐकले तर तुमचे डोळे पान होतील हंबरून वासर आले चाटती जमा गाया तवा मला तिच्या मती दिसती माझी माया दिसती माझी माया दिसती माझी माया हे आया बाया शासत होतो दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता पान तवा मले पिठा पाणी टाकून मले पाचत जाया तवा मले पिठा मती दिसती माझी माया दिसती माझी माया आई मग किती वर्णन करावं चंद्रकला आईचं तिच्याबद्दल समजलेलं आई तू इतकी मोठी आहेस ना तुझ्याबद्दल लिहायला गेलं तर या कृष्णाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते अगं सर्व संपूर्ण भक्त राहते तुझीच ग नाते या किळविणवाण्या बाळांची आई तुझ्या वाचूनच वाट वळते पण खरी आईची माया
ज्याला आई नाही ना त्यालाच कळते. अगं असं म्हटलं गेलंय आई बेटा गुंडा हो या अगर मवाली माँ तो अपने आंचल में छुपा लेती है, माँ तो भिकारी हो या हो तबायत, माँ तो माँ होती है. आई की आईच आहे. आई सारखं वैभव या जगतामध्ये कोणाचं नाही. म्हणून एका ठिकाणी वर्णन केलंय. आई वडील माझे कोण किती सांगू त्यांचे उपकार. सावरी ग माझी आई मला किती ओ प्रेम दे. सावरी ग माझी आई मला किती ओ प्रेम दे. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी. विजला हो नंदा दीप कसा जाऊ मी मंदिरी. प्रेम करावं आपल्या आईवर. किती गोडे तिच्यासारखं वय बस नाही गड्या. तुम्ही म्हणता लोकांची सांगता स्वतःची सांगा ना. तुम्ही म्हणता ना उद्या मला तुम्ही म्हणता ना लय लोकांचं सांगा. आता लोका सांगे हा मला माहिती तुमचं पाठ आहे पाठ आहे. तुम्ही पाठ करूनच आला तिथपर्यंत. तुम्ही लय नाही पाठ करते पण मोजकच पाठ करते. हा 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 असू द्या. मला वाटतं माझी माई सांगितली पाहिजे बाबावर का अण्णा. माझी माई सांगितली पाहिजे का. मी लोकांना सांगतोय माझी माई सांगण्याचा पण मला अधिकार पाहिजे ना. तितकं मी सांभाळलं पाहिजे. खरं का नाही आजी. हा बरोबर आहे. ऐक आता मी समजा कीर्तनाला आलोय मला इथपर्यंत असतो. डॉक्टर साहेब सचिन महाराज आमचे सोमनाथ दादा सगळ्यांनी देवस्थान कमिटीने लय फोन केले. सगळ्यांनी फोन केले ना. सगळ्यांनी फोन केले पण आता बघते इथपर्यंत जेवढे फोन आलेत ना तेवढे घरी जाऊस तर झाले म्हणजे लय बरं व्हायला. हा 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 म्हणजे तिथपर्यंत असलं म्हणजे बरं होत आहे. हा ऐका लोक कार्यक्रमाला असतो तुमचं नाही सांगत बरं का. तुम्ही लय मनाव घेऊ नका. हा कार्यक्रमाला असतो लय फोन असतात महाराज कुठपर्यंत आले चला लवकर. पण हे बघतं कार्यक्रमाला असतो. कार्यक्रम संपला आणि महाराज गाडीत बसला. महाराज रोडला लागला की महाराज कांत्या पुलावून खाली उतरलाय का कांत्या नळीत घुसलाय कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू का माझी गाडी घरी जाऊस तर माझ्या गाडीच्या आवाजाकडे टक लावून वाट पाहणारी माझी माय आईसारखं मोठं गोडी नाही. म्हणून सांगू का हा वाजवा वाजवा वाजवा. या जगतामध्ये तिचे इतकं मोठं गोडी नाही. म्हणून वर्णन तिच्याबद्दल महाराज प्रेम करावं. किती गोड आहे ती. महाराज म्हणतात किती गोड आहे ती. तिच्यासारखं गोड नाही. महाराज म्हणतात या जगतातलं महत्वाचं धनच ते. महाराज म्हणतात की या जगतातलं आम्ही ते धन जोपासलं. महाराज म्हणले काय म्हणले लेकुराचे
असं वाटतं मनपातले कधी म्हातारी उचलून तुमच्या वाळावा आणि परत ठेवून द्या, फेकून नको लागल तिला. वा किती गोड गायलं. लेकुराचे हित हित लेकुराचे हित. वा हे माऊलीची चित्त. पण लेकराच्या हिताकरता कोण जागी होती? आईच होते. आई व्यतिरिक्त नाही. पण आईकडून अपेक्षा नसावी. कसली कसली अपेक्षा नसावी? आता सध्या कोणत्या देवाजवळ जातो आपण? देवाजवळ गेलो का अपेक्षाच आहे? अपेक्षा विरहित आपण कोणाजवळ जातच नाही. अरे लोकांचं काय, आई वडिलाचं काय, आपण आपल्या दैनंदिन जीवनातलं सुद्धा उदाहरण घ्या. आज काय झालं, येवरगाव पावसातला एक माणूस संगमनेरला गेला, नारळ घ्यायचेत नारळ. तो संगमनेरवाला म्हटलं किती रुपयाला एक नारळ आहे? सोमनाथ महाराज 20 रुपयाला एक नारळ आहे. 20 रुपयाला एक नारळ आहे. संगमनेरवाला म्हटला 20 रुपयाला एक नारळ दिला, घ्यायचं तर घ्यायचं जागरी. हा तो म्हटला मग याच्यापेक्षा कुठं कमी भेटल? तो म्हटला याच्यापेक्षा कमी भेटेल 15 रुपयाला. कुठं? आळे भेटायला जावं लागेल. गेलं ना ते शिंदे सरकारनं त्याला फुकाट तिकीट केलं होतं. तुम्हाला कळते ना मी काय बोलतो ते? आणि ते गेलं 15 रुपये नारळ आणाय गेलं आळे भाट्याला. फुकाट तिकीट लोक कुठे हिंडत बसले, आता काय काम नाही ना असं. फुकाट तिकिटामुळे ते फरक पडलाय. गेलं ते आळे भाट्याला. आळे भाट्याच्या दुकानदाराकडे गेलं. हो केवढ्याला एक नारळ दिला? तो म्हटला 15 रुपयाला. तो म्हटला याच्यापेक्षा कमी नाही भेटणार का? तो म्हटला याच्यापेक्षा कमी पाहिजे तर पुण्याला जावं लागेल. ते गेलं ना पुण्याला, फुकाटच तिकीट होतं. ते गेलं पुण्याला गेलं. नारळ केवढ्याला दिला? तो म्हटला 10 रुपयाला नारळ दिला. दुकानदार म्हटला याच्यापेक्षा कमी नाही भेटणार, याच्यापेक्षा कमी भेटल पण कुठं जावं लागेल? बोला की कोकणात जावं लागेल. तुम्हाला काय माहिती कोकणात जावं लागेल? हा बरं असू द्या कोकणात जावं लागेल. ते गेलं ना कोकणात, रायगडाकडे गेलं, तिकडं रत्नागिरीकडे गेलं. रत्नागिरीत गेलं आणि एका बागायतदाराकडे गेलं, त्या नारळाच्या बागायतदाराकडे. म्हणला केवढ्याला एक नारळ दिला? तो म्हटला तुला लागन तेवढं नाही, फक्त उतरायची जबाबदारी तुझ्याकडे. उतरवले तर तुला फुकाट, जेवढे लागन तेवढे नाही. ती गेलं धर्मांडला क्वायता घेतला आणि गेलं बागात गेलं. एका नारळाच्या झाडावर चढलं. नारळाच्या झाडावर चढणं येगळं आणि आंब्याच्या झाडावर चढणं येगळं. हा नारळाच्या झाडावर चढलं ते कधी मध्येच फशीन, तुम्हाला काही सांगता येत नाही. गुळगुळीत असतं त्याचं खोड. हे गेलं झाडावर चढलं आणि चढल्यानंतर एका फांदीला 100 नारळाचा घड होता. किती 100 नारळाचा घड होता. नेमकी त्याच फांदीवर गेलं आणि त्या फांदीवर गेलं आणि यानं मारला क्वायता. फुकट. हा असंच बरोबर. अजून थांबा, बाकी होत अजून. हा फुकट म्हणल्यावर यानं क्वायता मारला पण परफेक्ट क्वायता मारावा लागतो नारळाच्या झाडावर. जर वार चुकला तर फांदी नीट तुटली नाही तर ती अवकाळा होते बरं का. तुका म्हणे ताळा आणि नाही त्याची अवकाळा. हा असं होतं त्याचं. मग यानं फांदीव कोयता मारला, पण फांदीव कोयता मारला, फांदी अशी झाली, हा सुद्धा बॅलन्स होता, इनबॅलन्स झाला आणि इनबॅलन्स होऊन नारळाच्या एका घडाला जाऊन तो लोंबकळला. खाली अंतर बरंच होतं, नारळाचं झाड मग उंचीवर. आता हे लोंबकळलं, नारळाच्या घडाला लोंबकळलं. खाली एक बागात मध्ये एक कोणी नव्हतं, कुत्रं नाही तर दिसायला. काय करावं? तिथून एक उंटावाला चाललं होतं. उंटावाल्याला पाहिलं, म्हणला उजळले बाकी आता अवघी चिंताच वारली. म्हणला इकडे या. उंटावाल्याला हाक मारला, हो उंटावले इकडे या. उंटावाल्याला बोलावलं. उंटावाला मला काय अडकली का? बरं झालं मनातल्या मनात म्हणलं ते. म्हणलं मग काय करायचं? हा म्हणलं 500 रुपये देतो मला खाली घ्या. उंटावाला म्हटला जमणार नाही. म्हणला 1000 देतो खाली घ्या. तो म्हटला जमणार नाही. कोण म्हटला? बोला की. उंटावाला म्हटला जमणार नाही. म्हणला 2000 रुपये करतो गाडी. आता तरी खाली घे. तो म्हणला 2000 रुपये नाही, 2500 रुपये देत असला तर बघा घेतो खाली. बघा आता याला 5 रुपयाचा, 8 रुपयाचा, 10 रुपयाचा नारळ केवढ्याला पडला. हा पुढे ऐकत चला. पिक्चर अभि वाक्य. आणि महाराज आता यानं काय केलं? महाराज 2500 रुपये कबूल केले. नोटरी झाली. कळतं ना मी काय बोलतो ते? नोटरी झाली. आणि म्हटलं आता काही झाली. उंट बरोबर यानं मध्यभागी लावला. यानं बरोबर त्याच्या खाली उंट लावला. आता उंट लावला, हा उंटावर उभा राहिला. कोण? उंटावाला. बरं का? उंटावाला उंटावर उभा राहिला आणि बरोबर अजूनही पण याच्या हात वर आणि बरोबर अजून एक हाताचं डिस्टन्स खाली होतं, एक हाताचं डिस्टन्स बाकी होतं, अंतर बाकी होतं. आता काय करावं? आता याला उडी मारून खाली घ्यावं असं याला वाटलं. यानं उडी मारली आणि उंटाच्या जातीचं असं गणित आहे, बोजा जर कमी झाला ती आपली जागा बदलीत असतं. तुम्हाला कळतं ना काय? आता कळालं. आता फीड बसलं कीर्तन. ऐकत चला. उंटाचं गणित असं असतं, बोजा कमी झाला की ते टिकून घेत असतं. बसून त्याला बसायचा लई नाद असतो. कोणाला? मला नाही, उंटाला. तुम्ही माझ्या बोट करताला. मग काय करावं? उंटाने घेतलं बसून घेतल्यानंतर हे लोंब कळलं त्याच्या पायाला. उंटावालं पाहता काय टुलटुळ माझ्याकडं. उंटावाला लोंब कळलं
त्या नारळाला जे आणायला गेलं तर त्याच्या पायाला वरचा म्हणायचं पाय सोड, वरचा म्हणायचा नारळवाला म्हणायचा पाय सोड, खालचा म्हणायचा 5,000 देतो पण वरचा हात सोडू नको. असं गणित आहे. लय आस ठेवायला गेलं का लय आस ठेवली तर आपलं नुकसान होतं. प्रमाण देऊ का? सर्व सुखाची आशा जन्म केला, सर्व सुखाचे क्षण एक मुक्ती अंतराळी गेला, हिंडता दिशाची न पावला, हे माया वेष्टीला जीव माझा, माझी स्वयं सुखी असावं. का सुखी असावं? आपल्या सुखात घरात सुख मानायला शिका. हे जीवन पुन्हा पुन्हा नाही बरं का मॉनिटर. हा हे पुन्हा पुन्हा नाही. का पुन्हा पुन्हा नाही? एक तुकडोजी महाराजांचं भजन आहे, किती गोड गायलंय. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, येता तरी सुखे जाता तरी सुखे, येता तरी सुखे जाता तरी कोणावरी नवजे या जोडीत माझ्या. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. असला पाहिजे आनंद. आणि आनंद माना. का महाराज म्हणले ठेविले ठेविले आनंदे आणि तैसेची आणि चिठ्ठी असू द्यावी. तुम्ही म्हणता तुम्ही का लोकांकडून पाकिट घेता, आम्हालाच म्हणता ठेविले आनंदे तैसेची राहावी. तुम्ही म्हणता ना उद्या आम्हाला. पण सांगू का आता समजा बरं का, समजा समजा शब्द लक्षात ठेवा, लय मनाव घेऊ नका. समजा मी आजचं पाकिट घेतलं नाही, समजा बरं का, समजा लय मनाव घेऊ नका. समजा हा समजा घेतलं नाही आणि इथून गेलो मी आता इथं, समजा बरं का, समजा तुमचं पण समजा, हा 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 समजा घेतलं नाही आणि इथून पंपावर गेलो बरं का अण्णा, पंपावर गेलो आणि माझ्या गाडीतलं आता डिझेल संपलं. माझ्या गाडीचं डिझेलचं झाकण उघडलं आणि डिझेल पंपवाल्याला म्हटलं माझ्या गाडीत डिझेल टाक. ते मी आता तुमचा बघा इथं हारण ते बुक्कान येणार माझ्या गाडीत जपून येणार आहे. आणि गेलो मी पंपावर गेलो, त्याला म्हटलं माझ्या गाडीत डिझेल भर. त्यानं माझ्या गाडीत अख्खी टाकी फुल केली. 4,500 डिझेल भरलं माझ्या गाडीत आणि 4,500 डिझेल भरल्यानंतर तो वरचं डिझेलचं झाकण लावलं, वरचं टर्पाला लावलं आणि माझ्यापाशी आला. मी गाडीतून उतरलो. पहिल्यांदा बुक्काने आला होता, तुमच्या इथून बुक्काने आला होता. पहिल्यांदा त्याला बुक्का लावला, म्हणलं रामकृष्ण हरी. तुम्हाला कळतं ना मी काय बोलतो ते? हा काय ना आता कळून काय ना, घरी गेल्यानंतर कळत. पहिल्यांदा त्याला बुक्का लावला आणि नंतर त्याच्या गळ्यात हार घातला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुम्ही गाडी सोडाल का? नाही ना सोडणार. तुम्ही बरीच लोक म्हणतो लय मार लोक पैसे घेतात. अरे बाबा जे घेते त्याला बोला ना. आजही पण ऐका ना, वस्तुस्थिती सांगून जाईल. आम्ही ना याच्यातली बरीच लोक असे आजही पण गरिबाचे कार्यक्रम फुकाट करणारी माणसं इथे आपल्याला पाहायला मिळतात. परमार्थ जरूरच माग असावा महाराज, पण इतका पण माग नसावा की तो गरीबातल्या गरीबाला सुद्धा परवडणार नाही, इतका जरूर माग असावा. पण महाराज महत्वाचं गणित सांगू का, आम्ही जोपासलंय.
तुम्ही सुद्धा घ्या. का जोपासा? आई वडिलाची हित जोपासण्या करता, ते आपल्या हिता करता जागे होत असतात. तुम्ही सुद्धा घ्या. का? लेकराच्या हिता करता जागी होणारी आईच आहे. आईसारखं दैवत नाही. मग आम्ही काय करावं? त्या कळवळ्याच्या जातीजवळ आम्ही शरण जावं. अभंगाचं दुसरं चरण. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, सुंदर जर गायलं ना तर आजचं कीर्तन लवकर सुटणार नाही कडे. वा. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी नव्हती, लेकराच्या हिताकरताची जागी होते, तिला माय असं म्हटलं गेलंय. मग आम्ही सुद्धा त्या माई करता जागं व्हावं. तिच्याकरता जर जागं झालं तर या जगतातलं महत्वाचं गणित आमचं सुद्धा कुठेतरी सार्थकी लागल. त्याकरता आम्ही आलोय. काय करावं? आई वडिलाची शरणागती असावी. आज आपल्याजवळ खंडोबा देवस्थान आहे, बरोबर ना? त्याने सुद्धा काय केलं? रूप घेऊन म्हाताऱ्याचा राखी बानूच्या मेंढराला, आसून जेजुरीचा राया राखी बानूच्या मेंढराला, शिवा अवतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानूला, त्याच मारून घोड्याला निघाला बानूच्या. फारसं काय त्या देवाचं वर्णन आहे, तो असावा आपल्या पाठीशी. अहम वाग्या सोम वाग्या प्रेमनगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, माझ्या मल्हारीची बारी मल्हारीची. आता काय तुमच्यापैकी पंढरपूरला किती जण जाणार आहे? जरा हात वर करा. आता आळंदीला किती जण जात आहे? बरं जाऊ द्या, आळंदीचं 1 मिनिट गणित बाजूला ठेवू. आता पंढरपूरची वारी ना आहे ना, वारी माहिती ना? वारीला किती जण जाणार? जरा हात वर करा बरं. अख्ख्या मंडपातून एकच आहे. अख्ख्या मंडपातून आखी जाणार आहे ना? बरं जाणार आहे. ती आजी मध्ये गप गप नाही जाणार आहे ती खरंच. हा ती तरी असू द्या, असू गेलं पाहिजे माणसानं. बरं काय करा, एक विकू कमी एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे बरं का आजी. एकदा तरी आळंदीला गेलं पाहिजे, त्याशिवाय माणसानं मरूच नाही. आणि त्याशिवाय जर माणूस मिळाला जन्माला आला आणि पुढचं तुम्ही तुमचंच बोला. हा मानवी जन्मातलं लय महत्वाचं गणित आहे. किती आनंद आहे ऐकायचा आहे, किती आनंद आहे. चला पंढरपूरला जायचे आता बरं का आपल्याला. चलायचं ना माझ्या बरोबर? चलायचे ना? चला कीर्तनातले सगळी लोक चला चला माझ्या गाडीत बसा. चला हा चला चला हो हे चला पंढरीला जा जीवाच्या जीवाच्या जीवलगा जीवाच्या जीवलगा जीवाच्या
जन्माचा अंतिम गणित ते का जावं वारी वारी जन्म आणि हारी पडलो आता संकट निवारण्याचं वारी काम करत असते जावं आयुष्यातला चार्जिंग पॉईंट येतो आज चंद्रकला आईच्या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून एवढे एकच गणित आखा काय करा जन्माला आलात ना तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखल्या बऱ्याचदा काय होतंय तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी देव आपल्या जवळ आहे आई वडील आपल्या जवळ आहे आईशी कळवळ्याची जाती आपल्या जवळ आहे पण आपण शोधतो जगात मी मागच्या वर्षी एका कीर्तनाला मावळ तालुक्यात गेलो होतो गावाचं नाव नाही सांगत परत मला कीर्तन करायच्यात हा कीर्तनाला गेलो संपलाय माझा वेळ 12:09 झाले ऐका वेळ संपलाय 5 मिनिटं घेतो ऐका आणि कीर्तनाला गेलो तुमच्याकडे पाया पडायला आलं का असं काय पद्धत आहे पैसे असे 2000 500 100 अशा नोटा समोर ठेवायची पद्धत आहे का तुमच्याकडं नाही खुशाल नाही म्हणता मग आजपासून चालू करा ना नाही नाही म्हणतात खुशाल नका करू मला नाही गरज राहू द्या बरं ऐका ना ते एक नवीन लग्न झालेलं जोडपं माझ्या पाया पडायला आलं ते टाळी देते आजी शेजारचीला असू द्या आणि ऐक ना मी ना कीर्तन संपलं आणि एक नवीन लग्न झालेलं जोडपं माझ्या पाया पडायला आलं त्यांनी माझ्यासमोर ती मागच्या वर्षी नोट बंद झाली का किती हजाराची 2000ची ती नोट माझ्या समोर ठेवली इकडून नवरा बसला आणि इकडून बायको बसली त्यांना म्हटलं काय राहिलंय का ते म्हटले नाही महाराज तुम्हाला काय पर्सनल प्रश्न विचारायच्यात म्हटलं विचारा म्हटले तिकडून बसली ती माझी बायको आहे म्हटलं बरं म्हटले महाराज छान कीर्तन झालं मी म्हटलं बरं महाराज आमचं लग्न होऊन 2 वर्ष झालेत मी म्हटलं बरं महाराज खंडोबाच्या आशीर्वादानं चांगला संसार चाललाय म्हटलं बरं महाराज मी तुम्हाला 2000 रुपये दिलेत म्हटलं बरं मनातल्या मनात म्हटलं वसलोच होते का काय नको म्हणलं बरं म्हटले महाराज तिकडून बसली ती माझी बायको लग्न होऊन 2 वर्ष झालेत गर्भवती आहे 6वा महिना चालू मी तुम्हाला 2000 रुपये दिलेत मग सांगा ना महाराज पोरग होईल का पोरगी आता मला जर असं काही कळत असतं तर मी कायला गाव बोंबलत हिंडलो असतो मी त्याला पॉझिटिव्ह उत्तर दिलं म्हणलं काळजीच करू नको पोरगच होणार ते माझ्यापेक्षा हुशार होतं तो म्हटलं महाराज 2000 रुपये घेतल्यात म्हणून काही सांगता का काय पोरग नाही झालं म्हटलं आता मी हुशारच त्याला म्हटलं भाऊ हे बघ पोरग नाही झालं ना पोरगी नक्की होणार आहे पोरगी नाही झाली दुसरं काय होईल का लोक इतकी हुशार आहे सांगू काय देव लांब नाही जनाईंचं म्हणणं आहे किती गोड सांगितलंय जनाई म्हटले देव आहे देव आहे हृदय मंदिरी शोधून देव बनला नाना परी बरोरी उरला देव बनला नाना परी देव बनला नाना अशी जागा नाही की माझा देव नाही इकडे ठिकाणी गोड सांगितलं आणखी अरे कोण कहते बगा आते नहीं तुम मेरा कैसे बुलाते नहीं कौन कहते बगा अरे नाचते नहीं तुमको पियो कैसे येतो तो त्याला अर्थ मनी नाही भाव आणि कशाने मिळेल मग मिळे बाबा पण मिळवायचं आहे आग्रहानुसार बरं का मिळवायचं आहे तर महाराज म्हणले ऐका रे ऐका हेच ऐक चला आणि हेच जर ऐकलं नाही तर काय होईल हे जरी नाही कालं तरी दुसरं नाही हे जरी नाही चला टाळी वाजवायची सगळ्यांनी शाबास वारे वा संपलंय आपलं कीर्तन
आचीच देखणी होती एक मुसलमानाची सुना आचीच देखणी होती एक मुसलमानाची सुना त्या तरुणीला आई म्हणा त्या तरुणीला आई म्हणाला राजा तू गुणवान राजा तू शिष्यवान म्हणून 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 तुमचं 100 डीजे एका बाजूला उभं करा आणि आमचं एकच कीर्तन एका बाजूला उभं करा डीजे समोर नाचतरी फक्त वरच्यावर हलती हा आता याची नाहीला वाटत होतं पुढे जाऊन मार समोर उडी मारू का काय असं महत्वाचं गणित आहे इथं माणूस आतून डोलतो आणि आतून डोलण्याचं एकच साधन आहे सगळ्यात दुःखाचं हरण करणार एकच नाव आहे त्याचं नाव आहे कीर्तन नाचो कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लाव म्हणून जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी 12:20 झाले आपलं 12:03 झालेले आहे जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय जास्त बोलत असताना खरं तर या गोड गुणीजन मंडळीने गोडाशी साथ दिली एकदा प्रेमानं भजन करूया त्यानंतर विस्तारूपणे चिंतन विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई थांबत असताना गेली 2-2.5 तास मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे 2-2.5 तास तुमच्या समोर कधी बोलता बोलता निघून गेले काही मेळ लागला नाही जास्त बोलण्यापेक्षा आणि हिवरगाव पावसा माझं आवडतीचं गाव आहे कीर्तन करण्याच्या बाबतीत अगदी गोड असं नियोजन गोड असं आयोजन या पावसे परिवाराने केलेलं आहे
खरं तर सगळ्यांच्या गोड उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. संपन्न होत असताना आईबद्दल बोलण्यासारखं लई आहे, पण जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा मी प्रयत्न करतोय. 12:15 12:30 होत आलेले आहे, पण तरी सगळ्यांचं म्हणणं आहे की महाराज पोवाडा झालाच पाहिजे. चिठ्ठी आई आहे, चिठ्ठीचं वर्णन केलं पाहिजे. आणि कसं आहे, सगळी माझी प्रेमाची माणसं बसले, घ्यायचा काय पोवाडा एक 5 शॉर्टकटमध्ये घेऊ. आणि म्हणून सगळ्यांचा आग्रह आहे, तर एक 5 मिनिटात पोवाडा घेऊयात आणि थांबूयात. आईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त बोलण्याची या ठिकाणी मला संधी प्राप्त झाली. त्यांच्या मागं मोठा परिवार आहे, त्यामध्ये गोपाळा रामा पावसे त्यांचे सासरे आहेत, रावसाहेब गोपाळा पावसे त्यांचे धीर आहेत, सतीश दादा, अविनाश दादा ही त्यांची मुलं, विकास दादा आणि सुचित्राताई आणि त्याताई जाऊबाई आहेत. त्याचप्रमाणे अपेक्षा सतीश पावसे सुनबाई आहेत. असा परिवार आणि या परिवारानं केलेला गोड असा सोहळा, खरं तर सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गोड असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. झालेली सेवा या ठिकाणी संपन्न करतोय. 1-2 मिनिटामध्ये सगळ्यांचा आग्रह आहे, तर घेऊयात. चालेल? हां, एकदा जोरदार टाळी वाजवली तर म्हणणार बरं का. हां हां, या ना आतमध्ये, या ना सुनील भाऊ, या आतमध्ये या. हां, धन्य धन्य शिवाजी सुर शिवबा राजाला घडवलं, वाढवलं. वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मारलं आणि मर्द मावळाचा मान केला. मर्द मावळा कसा सह्याद्रीचे सुर मावळे जरी कोवळे रंग चावळे रामदीपी शिवबा खाकर. वयाच्या 16 वर्षी तोरण्याला तोरण मारलं, मर्द मावळाचा मान. आणि मंडळी ऐका, अशा राजाला पकडण्याकरता अफजल खानानं खपकात पाणी लावण्याचं. अरे कोण आहे शिवा? मला शिवाजी को जिंदा आहे अमरदा. विडा उचलला, महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. आणि तुळजापुरात मंदिर कोणाचं? तुळजापूर सोडलं, पंढरपुरात आले. वेळ झाला, पंढरपूर सुद्धा सोडलं. आनंदीत आले, प्रतापगडाच्या पायथ्याला गेले. भेटीची वेळ ठरली. शिवाजी गले लक्षावर गले लक्षावर आलिंगन झालं. कसं माहिती का? आलिंगन दिलं राजाला. रक्षक सय्यद पण पळत आला. मागून वार करणं तेवढ्यात आमचा पण एक होता.
जीवाकडे तलवार होती जीवाकडे तलवार होती कोणती तलवार माहिती का भवानी चमकली कशी माहिती का चमके 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 शुभाची चमके शुभाची चमके शुभाची लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा उगवला तलवार चमकली आणि सह्याचा तुकडा करून टाकला म्हणून म्हटलं गेलं होता शिवा वाचला शिवा होता शिवा